हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। आजचं सकाळचं सुरुवात केलं मस्त असे देवपूजा करताना देवासमोर अशी मस्त रांगोळी काढली होती आणि मस्त देवपूजा करून सकाळचे नाश्त्याची तयारी करत होते। नाश्त्याची तयारी करताना मग आज पोहे बनवणार होते। पोहे बनवताना आठवलं शेंगदाणेच नाही, मग शेंगदाणे फोडायला घेतले। मस्त अशी घरातलेच घरगुती शेंगदाणे होते, मग ते फोडून घेतलं। फोडून पोहे करायला घेतले। मस्त पोहे तेल तडतडीत तळल्यावर मग त्याच्यामध्ये जिरे शेंगदाणे वगैरे शेंगदाणे टाकून मग शेंगदाणे थोडंसं लालसर झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेत। कांदा पण छान असे परतून घेऊन लालसर झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये हिरवगार कोथिंबीर टाकले। मस्त पोहे टाकून असे आज पोहेचं सिंपल असा नाश्ता बनवलं होतं। मस्त 5-10 मिनटं अशीच फिरवून पोहेला खालीवर केल्यानंतर मग छान पोहे बनलं होतं। मग पोहेसोबत मस्त अशी दही आणि पोहे खूप छान लागतं आणि आम्हाला आहे ना दही आणि पोहेच आवडतं। मग पिल्लू आणि मी बसून मस्त अशी नाश्ता केलं। पिल्लू सांगत होती पोहे खूप छान झाले मम्मा म्हणून, मग दोघं मिळून मस्त अशी नाश्ता केलं। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।